नमस्कार मैत्रिणी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले दिवे जे काळे कुट्ट झालेले असतात, थर साचलेला असतो तेलामुळे, ते कसे स्वच्छ करायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ मैत्रिणींनो स्किप न करता बघा, तर तुम्हाला सगळं काही समजणार आहे। तर आपले हे रोजचे दिवे आहेत, रोज लागणारे आहेत। मंदिरात जर स्वच्छता ठेवली, चकाकीपणा ठेवला तर आपल्याला प्रसन्न वाटतं। तर मैत्रिणींनो, हे महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा तर स्वच्छ करणे फार गरजेचं आहे, कारण त्याला सगळीकडून थर साचतो, तेलाचं असतं भांडं, त्यामुळं हे सगळं काही घाण होतं। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला साधा सरळ सोपा उपाय सांगणार आहे। घरच्या घरी हे चमकून मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। आपल्याला सुरुवातीला ह्या एक भांडंभर पाणी घ्यायचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये हा दिवा पूर्णपणे बुडला पाहिजे मैत्रिणींनो। आता नंतर काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला आता इथे टाकून घ्यायचं आहे व्हील पावडर आपल्याला एक चमचाभर टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो। तुमच्या घरात जे काही कपड्यासाठी तुम्ही वापरता ती तुम्ही टाकून घेऊ शकता। आता आपल्याला टाकायचा आहे बेकिंग सोडा आपल्याला एक चमचा टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने पूर्णपणे तुम्ही पाणी हलवून घ्या। आता हे झाल्यानंतर आपल्याला पिळून घ्यायचा आहे अर्धा असा लिंबू, पूर्णपणे पाण्यात मैत्रिणींनो हा पिळून घ्या। तर आपलं जे काही पितळेचे भांडे किंवा वस्तू किंवा दिवा असेल तर स्वच्छ आणि निर्मळ निघणार आहे। तर आता हा जो लिंबू आहे तो मी टाकण्यापेक्षा ह्यातच टाकणार आहे। आता बघा मैत्रिणींनो, हा जो दिवा आहे तो मी ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे। पूर्णपणे पाण्यात बुडेल एवढं तुम्ही पाणी घ्या। आता आपण हे गॅसवर ठेवायचं आहे। चला मैत्रिणींनो, मी दाखवते तुम्हाला। तर मैत्रिणींनो, हे पूर्णपणे पाणी आता आपण मी गॅस पेटवून घेतलेला आहे, गॅसवर असं ठेवून द्यायचं आहे मैत्रिणींनो। आणि जवळजवळ तुम्ही बघू शकता, जवळजवळ पाण्याला उकळी येईपर्यंत एक 5-10 मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे मैत्रिणींनो। आणि ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता चमत्कार, बघू शकता मैत्रिणींनो, आपलं पाणी काळं व्हायला सुरुवात झालेली आहे। मंद आचेवर आपल्याला हे 10 मिनटं तरी मैत्रिणींनो ठेवायचं आहे की जेणेकरून त्या दिव्यामधला काळेपणा आणि पूर्णपणे तेलकटपणा नाहीसा होईल, एवढं तरी आपल्याला ठेवायचं आहे मैत्रिणींनो। आणि ह्याला काहीही लागत नाही, आपल्याला आपल्या घरामधली धुणे धुवायची पावडर आणि लिंबू आणि आपल्याला लागणार आहे सोडा। त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, हे सर्व आपल्या घरामध्ये मैत्रिणींनो उपलब्ध असतं। अशा पद्धतीने तुम्ही अर्धा भांडं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हे सर्व काही टाका। तुमच्या घरातले सर्व काही दिवे पितळेचे असू द्यात किंवा पितळेच्या समई असू द्यात किंवा पितळेची ताटं असू द्यात किंवा पितळेचे डबे असू द्यात, अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकता। घासायची वगैरे काहीच गरज नाही। मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे मैत्रिणींनो। हे 10 मिनटं तरी कमीत कमी आपल्याला ठेवायचं आहे। मी तुम्हाला दाखवते खालीवर करून। हे पाणी आपलं काळं काळं व्हायला लागलेलं आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने एक 10 मिनटं तर मंद आचेवर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। आणि पूर्णपणे बघा, तुम्हाला आता काळेपणा हा जाणार आहे मैत्रिणींनो। मी तुम्हाला हा व्हिडिओ आता दाखवतच आहे। तर आपल्याला एक 10 मिनटं तर अजून असं ठेवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो बघा, अशा पद्धतीने 10 मिनटं होऊन गेलेले आहेत। आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे। बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या पाण्याला उकळी पण आलेला आहे। 10 मिनटं पूर्णपणे आपला दिवा त्या पाण्यामध्ये भिजलेला आहे मैत्रिणींनो। आता कसं झाला मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता, तुमच्याही घरातले पितळेच्या वस्तू किंवा काही पितळेची भांडी, पितळेच्या समई असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करा मैत्रिणींनो। खूप निर्मळ आणि चकाकणारं दिसणार आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने मी आमच्या घरातले दिवे दर आठवड्याला किंवा 15 दिवसानं धुवून घेते मैत्रिणींनो। तर बघू शकता, आता 10 ते 15 मिनटं होऊन गेलेले आहेत। तुम्हीही अशा पद्धतीने तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही असं पद्धतीने करू शकता मैत्रिणींनो। त्यामुळे बाहेरची पितांबरी वगैरे आणायची काहीच गरज नाही। यामध्ये फक्त लिंबू, खायचा सोडा आणि व्हील पावडर एवढंच मैत्रिणींनो मी घातलेलं आहे, बाकीचं काहीच घातलेलं नाही, घासलेलं पण नाही मैत्रिणींनो। बघा, पूर्णपणे डाग वगैरे हे निघून गेलेलं आहे। खळखळ पाणी उकळल्यामुळे पूर्णपणे थर साचला आहे, तोही निघालेला आहे मैत्रिणींनो। आता मी तुम्हाला गॅस बंद करून आता खाली उतरून मी दाखवणार आहे। तर चला मैत्रिणींनो बघूया। तर बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे आपला दिवा 15 मिनटं त्या पाण्यामध्ये भिजत मी ठेवलेला होता। आणि बघू शकता अशा पद्धतीने आपलं पाणी ही किती काळं असं झालेलं आहे।
आणि लिंबूही आहे मैत्रिणींनो इथेच. तर बघा अशा पद्धतीने पूर्णपणे मी हा दिवा धुवून घेतलेला आहे. तर बघा आता मी काढून दाखवते. आता पोळत आहे त्यामुळे मी ह्याने धरून तुम्हाला दाखवते. तर बघू शकता मैत्रिणींनो, प्रत्यक्षात तुमच्यासमोर मी करून दाखवलेलं आहे. खाली वर वगैरे तुम्ही बघू शकता. बघा कुठे तर घाण आहे का? किती आपला दिवा चमकत आहे, नवीन आणल्यासारखा मैत्रिणींनो दिसत आहे. बघू शकता तुम्ही. मी जवळून पण तुम्हाला दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुमच्याही घरातले समई दिवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करा. आता ह्यामधला जो लोलक आहे तो पण मी काढते. हां बघा, हा पण स्वच्छ आणि निर्मळ झालेला आहे मैत्रिणींनो. तर बघा हा लोलक पण आपला स्वच्छ आणि निर्मळ झालेला आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुमच्या घरातील दिवे तुम्ही स्वच्छ करू शकता मैत्रिणींनो. घरच्या घरी करू शकता. दिवाळी दसरा आला की आपलं देवघर स्वच्छ असलं म्हणजे आपल्याला प्रसन्न वाटतं मैत्रिणींनो. तर बघू शकता नवीन करकरीत आणल्यासारखा मी दिवा तुम्हाला करून दाखवलेला आहे. तर तुम्ही असंच करा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्याही घरातील सर्व पितळेचे दिवे सुंदर आणि स्वच्छ दिसतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे मी टाकल्या येईल मैत्रिणींनो. त्यामुळे म्हटलं सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघू शकता मैत्रिणींनो किती आपला दिवा चमकत आहे.